नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SD पब्लिकेशन या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। 18 फेब्रुवारी 2025ला मी हे चॅनल सुरू केले आहे आणि या चॅनलवरती हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये आपण मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता ट्रिक्स, विज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, GK ट्रिक्स या विषयांचा समावेश केलेला आहे, जेणेकरून या अभ्यासक्रमांचा तुम्हा सर्वांना फायदा होईल। जसे की पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, वनरक्षक व रेल्वे ग्रुप D व इतर काही क्लास 3च्या एक्झामसाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। त्यासाठी तुम्ही SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत जाईल। चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचा इंडेक्स, अनुक्रमणिका। पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत मराठी भाषेचा उगम व व्याकरण, त्यामध्ये भाषा, भाषेचे उगम स्थान, लिपी याबद्दल माहिती बघणार आहोत। दुसरा जो टॉपिक आहे तो आहे संधी। संधीमध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी असे प्रकार पडतात। तिसरा जो टॉपिक आहे शब्दाच्या जाती। शब्दाच्या 8 जाती असतात: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। चौथा जो पॉईंट आहे तो आहे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग। वाक्याचे प्रकार म्हणजेच वाक्याचे रूपांतर, अर्थावरून पडणारे प्रकार, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य। विधानांवरून पडणारे प्रकार, केवल वाक्य, संयुक्त वाक्य व मिश्र वाक्य। सहावा जो पॉईंट आहे तो आहे समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात। सातवा जो पॉईंट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत अलंकार। अलंकाराचे 2 मुख्य प्रकार पडतात, एक शब्दालंकार व दुसरा अर्थालंकार। आठवा जो पॉईंट आहे तो आहे शब्दसिद्धी। शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तत्भव, देशी, परभाषीय या गोष्टींचा समावेश होतो। पहिले तर शब्दसिद्धी म्हणजेच काय, शब्दाची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे शब्द कसा तयार झाला याला शब्दसिद्धी असे म्हणतात। जसे तत्सम, संस्कृतमधून जसे मराठीत आलेल्या व मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना तत्सम असे म्हणतात। आणि तत्भव म्हणजेच संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झाला आहे त्यांना तत्भव असे शब्द असे म्हणतात। व जे शब्द महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात त्यांना देशी असे म्हटले जाते। व परभाषीय शब्द म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधूनही मराठीत आलेले आहे, जसे की इंग्रजी, गुजराती, हिंदी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, तामिळी, तेलुगू यांना परभाषीय शब्द असे म्हणतात। 9वा जो पॉईंट आहे तो आहे वाक्य पृथक्करण। उद्देश विभाग आणि विधेय विभाग हे त्याचे मूळ प्रकार आहेत। उद्देश विभाग म्हणजेच कर्ता आणि विधेय विभाग म्हणजेच क्रियापद। 10वा जो पॉईंट आहे तो आहे वृत्त। वृत्तामध्ये छंद, अक्षर, गणवृत्ते, मात्रावृत्ते या गोष्टींचा समावेश होतो। 11वा जो पॉईंट आहे त्याला शब्दशक्ती असे म्हणतात। त्यामध्ये 3 मुख्य प्रकार आहेत: अभिधा, व्यंजना, लक्षण। अभिधा या शब्दशक्तीचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास, मी एक साप बघितला, म्हणजे हे एक सरळ वाक्य झाले। साप हे एक हिंस्र प्राणी झाला। मी एक साप बघितला हे अभिधा या शब्दशक्तीचे उदाहरण आहे। तर समाजातील असले साप ठेचले पाहिजेत म्हणजेच काय, हे त्यांना मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त केलेला आहे। व लक्षणाचा मूळ अर्थ लक्षात न घेता दुसराच वेगळा अर्थ, जसे की बाबा ताटावर बसले, याचा अर्थ बाबा ताटावर बसले का, नाही तर बाबा जेवण करण्यासाठी ताट घेऊन बसले, याचा असा अर्थ होतो। 12वा जो पॉईंट आहे
तो आहे विरामचिन्हे, जसं की पूर्णविराम, स्वल्पविराम, हे अर्धविराम, हे अपूर्णविराम, हे प्रश्नार्थक चिन्ह, हे उद्गारार्थी चिन्ह, असे बरंच काही आपण या टॉपिक्समध्ये बघणार आहोत. 13वा जो पॉईंट आहे ते आहे शुद्ध व अशुद्ध शब्द. जसे की मजूर. मजूर हा शब्द असा न लिहिता मजूर, हा झाला शुद्ध व हा झाला अशुद्ध. हे आपल्याला परीक्षेमध्ये खूप विचारलं जातो, त्यामुळे आपण हे सुद्धा नंतर बघणार आहोत. 14वा जो पॉईंट आहे तो आहे समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजेच काय? जसं प्रश्नपत्रिकांचा समूह, म्हणजेच आपण काय म्हणतो, प्रश्नपत्रिकांचा संच. जसं पक्ष्यांचा थवा असतो, पक्षी आकाशामध्ये एकसारखे सोबत असले आपण म्हणतो पक्ष्यांचा थवा. चोर असतात, चोरांचा जो गट असतो त्यांना काय म्हणतो आपण, चोरांची टोळी. 15वा जो पॉईंट आहे तो आहे एका शब्दाबद्दल शब्दसमूह. एका शब्दाबद्दल शब्दसमूह म्हणजेच काय? अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, आधी जन्मलेला. अनुज म्हणजेच नंतर किंवा मागून जन्मलेला. आस्तिक म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा. किंवा देव मानणारा, देव आहे असे मानणारा. नास्तिक म्हणजे देव नाही, देव न मानणारा. आणि क्षितिज म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, याचा अर्थ काय होईल. आता चला 16वा जो पॉईंट आहे तो आहे मराठी भाषेतील म्हणी व अर्थ. जसे की आपण उदाहरणासाठी घेऊ शकतो, काखेत कळसा आणि गावाला वळसा. एखादी गोष्ट आपल्या जवळ असते पण आपण गावभरती शोधत असतो. ही झाली म्हण आणि तिचा अर्थ. 17वा जो पॉईंट आहे तो आहे वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजेच काय? एखादं जे वाक्य असतं, 2 शब्द असतात, त्याचा पूर्ण अर्थ काय? जसं साखर पेरणे, याचा अर्थ होतो गोड गोड बोलून आपलेसे करणे. दुसरा जो आहे पॉईंट तो आहे हात ओला होणे. उदाहरण आहे हात ओला होणे, त्याचा अर्थ काय? फायदा होणे. हात टेकणे म्हणजे नाईलाज झाल्याने माघार घेणे. आपण म्हणतो ना एखाद्या दिवस त्याने हात टेकले म्हणजे माघार घेतली. नंतर आहे हात मारणे. आपण एखाद्याला मारतो का? नाही, तर ताव मारतो, भरपूर जेवतो, भरपूर खाणे. तसेच हात देणे म्हणजे एखाद्याला मदत करणे. 18वा जो पॉईंट आहे तो आहे समानार्थी शब्द. जसं घोडा म्हणजेच अश्व, अश्व, घोडा, वारो. जसं आई, आईचा समानार्थी शब्द आहे माय, जननी, माता, माऊली, जन्मदायी, जन्मदात्री, मातोश्री, माऊली असं. 19वा पॉईंट आहे तो आहे विरुद्धार्थी शब्द. जसं एखादा शब्द असतो जसं उलट, सुलट. तसंच अनुकूल, प्रतिकूल, अंधार, प्रकाश. 20वा जो पॉईंट आहे तो आहे अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्दामध्ये बघू आपण. अष्टपैलू म्हणजेच काय? सर्व गुण संपन्न. कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य, मदत करणारा प्रत्येकाला. 21वा पॉईंट आहे कवी, साहित्यिक व त्यांचे टोपण नावे. हे टॉपिक्स आपण नंतर बघणार आहोत. त्याचं एक छोटंसं इंडेक्स तुम्हाला सांगितलेलं आहे की यामध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहोत, कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवणार आहोत. 22वा जो पॉईंट आहे तो आहे काव्यग्रंथ व कवी. नंतर आहे संत व त्यांची टोपण नावे, मूळ गावे. यावरती परीक्षेमध्ये खूप काही प्रश्न आलेले असतात. त्यानंतर आहे रस. रसमध्ये वीररस, रौद्ररस, शांतरस अशा प्रकारचे मुख्य प्रकार पडतात. वीररस म्हणजे नेमके काय? पराक्रम, शौर्य असे प्रसंग
निर्माण होतात त्याला वीररस असे म्हणतात. त्यानंतर रौद्ररस, अतिशय क्रोध व चीड या भावनेतून रौद्ररस निर्माण होत असतो. आणि शांतता रस म्हणजे परमेश्वराविषयक भक्ती, सत्पुरुषाची संगती, पवित्र वातावरणाचे वर्णन हे शांतरसामध्ये केले जाते. त्यानंतर आहे पारिभाषिक शब्द आपण बघणार आहोत. इतर भाषेतून आलेले जसे की गुजराती, कन्नड, हिंदी या भाषेतून आलेले शब्द आपण नंतर बघणार आहोत. चला तर आपल्या आजच्या टॉपिकचे नाव आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. तर प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण हा इतिहास असतो, काही परंपरा असतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेचा विकास सुद्धा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला असला तरी सुद्धा गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न करण्याचे काम केलेले आहे. तर आपण हे लक्षात ठेवावे. तर आपण आता बघू भाषा. तर भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. जसं की दोन व्यक्ती बोलत असतात, बोलणारा किंवा ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा. एक्झाम्पल, हा एक व्यक्ती आहे आणि हा दुसरा एक व्यक्ती आहे. हे दोघं जण बोलत आहे, पण या दोघांचा जो संवाद होते त्याला ही भाषा नावाचा पूल यांना जोडत आहे. तर बोलणारा व ऐकणारा या दोघांना जोडणारा पूल म्हणजेच काय? तर भाषा होय. तर आता आपण बघू भाषेचे प्रकार. तर भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात. भाषेचा पहिला प्रकार म्हणजेच स्वाभाविक किंवा नैसर्गिक, आणि दुसरा प्रकार म्हणजेच कृत्रिम किंवा सांकेतिक. तर स्वाभाविक किंवा नैसर्गिक हे एक तर बोलणे, हावभाव, पशु पक्ष्यांचा आवाज, जसं की पशु पक्ष्यांचा आवाज यावरून ओळखता येतो की नैसर्गिक आहे. म्हणजे पशु नेहमी बोलतात, ही नैसर्गिक भाषा असते. आणि एक कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजेच काय? ध्वनी किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा. किंवा अक्षरे या दोघांमध्ये एक फरक म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक यांचा पडताळा करून पाहता येत नाही. पशुपक्ष्यांचा आवाज, हावभाव याचा पडताळा करून बघता येत नाही. कृत्रिम आणि सांकेतिक यांचा ध्वनी, आवाजाच्या सांकेतिक खुणा, अक्षरे यांचा पडताळा करून पाहता येतो. आणि
भाषेमध्ये बोलणे, लिहिणे या दोन्हींचा समावेश होतो. भाषण आणि लेखन या दोन्हींचा समावेश होतो. आता आपण बघणार आहोत उगमस्थान. भाषेचे उगमस्थान. तर आपण सर्वांनाच माहिती आहे, मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झालेली आहे. तर भाषा हा जो शब्द आहे, हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून तयार झालेला आहे. तर भाष म्हणजे काय? भाष म्हणजे बोलणे. भाष म्हणजेच काय? बोलणे. आता बघू आपण लिपी. लिपी या शब्दाचा अर्थ काय होतो तर लिंपणे. भाषा या शब्दाचा अर्थ लिंपणे या शब्दावरून रूढ झालेला आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. तर देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहितात. डावीकडून उजवीकडे लिहितात. जसं आपण इथे सुरुवात केली तर या साईडला लिहित जाणार, म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहितात. तर देवनागरी लिपी अजून कुठल्या आहे? मराठी भाषा तर ही देवनागरी लिपी आहेतच, परंतु अजूनही अशा भरपूर काही आहे. जसं की मराठी आहे आपली, गुजराती आहे, त्यानंतर संस्कृत, हिंदी, बंगाली, पाली या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपीच्या वरती जसं आपण समजा लिहिलं, एखादा शब्द लिहिला, आई हा शब्द लिहिला, पण आपण याच्या डोक्यावरती जी आडवी रेष मारतो याला काय म्हणतात? शिरोरेषा. म्हणजे या डोक्यावरती रेष मारतो म्हणजे शिरोरेषा. शिर म्हणजे डोके, मस्तक, आणि त्याच्यावरती रेषा मारली म्हणजे शिरोरेषा. अभिजात भाषा. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच काय? तर दक्षिण भारतातील भाषा ही द्रविडियन गटातील असून त्यांना अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे. मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी श्री रंगनाथ पठारे सर यांनी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचे नाव काय होते तर अभिजात मराठी भाषा समिती. मराठी भाषा समिती कधी स्थापन केली होती ही? तर ही केली होती 10 जानेवारी 2012ला. कधी केली होती? 10 जानेवारी 2012ला. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय काय गोष्टी लागतात? तर अभिजात भाषेचा इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा, म्हणजेच किती तर 1500
ते 2000 वर्ष जुना हवा. मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल तर त्या भाषेचा इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर साहित्य प्राचीन असणे गरजेचे आहे. साहित्य प्राचीन स्वरूपाचे. तिसरी गोष्ट म्हणजेच उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. मराठी भाषा ही दुसऱ्या भाषेकडून उसनी न घेतलेली पाहिजे व अस्सल साहित्यिक परंपरा पाहिजे तिला. आतापर्यंत म्हणजेच 2024 पर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम व उडिया या 6 भाषांनाच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर 3 ऑक्टोबर 2024 रंगनाथ पठारे सरांच्या मदतीने मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, आसामी अशा इतर 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी मिळालेला आहे. तर बघू, संस्कृत धातूपासून संस्कृत धातू भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. लिप या शब्दापासून संस्कृत धातूपासून लिंपणे हा शब्द तयार झाला आहे. तर लिख या संस्कृत धातूपासून लिखाण हा शब्द तयार झालेला आहे. 4थ्या नंबरचा पॉइंट बघू आपण, मोडी लिपी. मोडी लिपीलाच आपण धावलिपी असे म्हणतो. धावलिपी देवनागरीची लिपी आहे. देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिल्या जात होती, लिहिण्याची पद्धत होती, त्यामुळे त्या लिपीला मोड लिपी असे म्हणतात. मोड लिपीलाच धावलिपी असे म्हणतात. हा परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो की मोडी लिपीला काय म्हणतात, तर धावलिपी म्हणतात. 5वा जो पॉइंट आहे तो आहे मातृभाषा.
आता यामध्ये अजून एक गंमत आहे, मातृभाषा आणि बोलीभाषा यामध्ये एक फरक आहे. मातृभाषाच म्हणजेच घरात बोलली जाणारी, घरात बोलली जाणारी भाषा, याला मातृभाषा असे म्हणतात. तर बोलीभाषा म्हणजेच काय, तर बोलीभाषा म्हणजे आपले दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजेच बोलीभाषा होय. प्रत्येक ठिकाणची बोलीभाषा ही वेगवेगळ्या प्रकारची असते. आता आपण बघूयात की मराठीतील काही आद्य ग्रंथ संपदा, जसे की मुकुंदराज, मुकुंदराज यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. 2 नंबर जे आहे ते ज्ञानेश्वर यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे, भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी. महिम भट्ट यांनी लिहिलेले आहे लीळा चरित्र. चौथे जे आहे ते केशवदेव व्यास यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपण बघूयात की आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके हे महत्त्वाचे आहे. तर विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये, वर्ष लक्षात ठेवा, 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, मराठी भाषेचे व्याकरण नावाचे पुस्तक लिहिले आहे. आणि अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी त्याच वर्षी एकसारखेच पुस्तक लिहिलेले आहे, ते म्हणजे गंगाधर शास्त्री फडके. महत्त्वाचा मुद्दा आहे, जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहे आणि गंगाधर शास्त्री फडके आहे, त्यांनी 1836 मध्येच, म्हणजे यांनी सुद्धा 1836 आणि यांनी सुद्धा 1836 मध्ये कुठले लिहिलेले आहे, तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचे पुस्तक लिहिले आहे. वर्ष आणि पुस्तक सारखेच आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचे. 4 नंबरचे आहे मोरो केशव दामले. तर यांनी 1911 मध्ये
शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. तर आता परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच काय, तर मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत मित्रांनो, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात येते तुम्हाला. आणि मराठी भाषेचे शिवाजी तर कोण आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते की जर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे व मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे, तर मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा या प्रश्नाचे उत्तर मला कमेंटमध्ये देण्याचे, म्हणजे मला जेणेकरून कळेल की तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येते किंवा नाही. आता आपण बघूया मराठी भाषेचे मूलभूत घटक. तर ते कुठले, तर अक्षर. अक्षर या शब्दावरूनच आपल्याला कळतं अ अधिक क्षर. क्षर म्हणजे नष्ट न होणारे, नष्ट न होणारे. तर अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाज दिला आपण तर त्या आवाजाच्या प्रत्येक खुणेला ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. आणि आपण जर बोललो तर बोलणं नष्ट होते. आपण जेव्हा बोललो ते विषय संपून जातो तिथे. पण जर का आपण ती गोष्ट लिहून ठेवली तर खूप वेळ ती टिकते. म्हणजे अक्षर नष्ट न होणारे, ते कधी क्षर होत नाही. दुसरा जो विषय आहे तो आहे शब्द. शब्द म्हणजेच काय, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला. आता तुम्ही इथे मला म्हणाल की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला. आता ठराविक क्रम म्हणजेच काय, तर ग, द, गदड. आता हा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह आहे. पण याला आपण शब्द म्हणू शकतो का, तर नाही. तर याची पूर्ण व्याख्या काय आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. याला काही अर्थ प्राप्त आहे का, गदड, तर नाही. तर या व्यतिरिक्त आपण याला जर का द, गड असं लिहिलं तर याला अर्थ आहे ना. तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, जसं की आपण म्हणू शकतो तंग प, याला काही अर्थ आहे का, तर नाही. तर आपण जर का लिहिलं पतंग तर याला अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच पतंग हा अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजेच ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. आणि शब्दाचा जर उपयोग, जर शब्द जेव्हा
वाक्यात वापरले जाते, वाक्यात वापरले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर तेव्हा त्याला पद असे म्हणतात. काय म्हणतात? पद म्हणतात. आता आपण बघूया वाक्य. तर वाक्य कशाला म्हणतात? ओके, तर आता वाक्य कशाला म्हणतात? तर वाक्य हे पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य म्हणजेच काय? पूर्ण अर्थाचे बोलणे किंवाच अर्थपूर्ण बोलणे. अर्थपूर्ण बोलणे. परीक्षेच्या दृष्टीने आपण जे योग्य आहे ते लिहू. विचारतात आपल्याला की अर्थपूर्ण बोलणे म्हणजेच काय, तर वाक्य. आणि पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे तरही वाक्य. समजा आपण लिहिलं राम गाणे. आता हे राम गाणे म्हणजे काय झालं? याला काही अर्थ आहे का? तर नाही. तर राम गाणे गातो. तर हे अर्थपूर्ण वाक्य झालं. एक्झाम्पल दिलं तुम्हाला. आता आपण बघूया व्याकरण. तर व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे अगोदर भाषा बनते न त्यानंतर ती भाषा व्यवस्थित स्पष्टीकरण करण्यासाठी त्या भाषेचे व्याकरण बनत असते. काही नियम असतात, त्या नियमाला व्याकरण असे म्हणतात. म्हणजे जसे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. जे जसं व्याकरणामुळे भाषाचे स्पष्टीकरण आणखी जास्त पद्धतीने होते, त्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. किंवा भाषा शुद्ध करण्याचे जे काम करते ते जे शास्त्र असते त्याला व्याकरण असे म्हणतात. तर आपण आता परत, आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला इतर नोटिफिकेशन मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट करा. थँक्यू.